बाहेर ठेवण्याकरता नाही आहे, ही आमच्या बहिणींना आत घेण्याकरता योजना तयार करण्यात आलेली आहे। त्यामुळे आपल्यालाही कुठेही काही अडचण योजनेच्या संदर्भात वाटली, आपण आता ऑफलाईन फॉर्मही घेतोय, ॲपवरही फॉर्म घेतोय। ॲपवरचे फॉर्म हे आपल्याला सोपे पडतात, ऑफलाईन जे येतात ते पुन्हा ऑनलाईन करावे लागतात, पण जी पद्धत असेल त्या पद्धतीने आपण घेतोय। एवढीच आपल्याला विनंती आहे की फॉर्म भरताना अकाउंट नंबर वगैरे जर नीट लिहिला नाही तर ते पैसे अकाउंटला जाऊ शकणार नाही। त्यामुळे आपणही थोडी मदत केली पाहिजे आणि अकाउंट नंबर वगैरे योग्य प्रकारे लिहिले गेले पाहिजे, त्यात कुठली चूक होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे या ठिकाणी आपण केला पाहिजे। आज आपण पाहू शकतो महिलांकरता ज्या काही योजना आपण केल्या, दादांनी सांगितलं, आता आमच्या मुलींना उच्च शिक्षण जे आहे हे सगळ्या वर्गातल्या मुलींना आपण मोफत केलंय। आपण बघा SC आणि ST आमच्या मुलींना उत्पन्नाची कुठली अट नाही, त्या ठिकाणी मोफत आपण शिक्षण दिलंय। आणि OBC, SBC किंवा ओपन या कुठल्याही कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी जर 8 लाखाच्या कमी उत्पन्न असेल तर त्या सगळ्या मुलींना जात पाहणार नाही, धर्म पाहणार नाही, भाषा पाहणार नाही, त्या सगळ्या मुलींना आपण मोफत शिक्षण, उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेतलाय। प्रायव्हेट कॉलेज मधली त्यांची फी ही राज्य सरकार या ठिकाणी भरताय। आणि एवढंच नाही, 18 वर्षाच्या वरचे जे अनाथ आहेत, कारण 18 वर्षानंतर त्या अनाथांना त्या बालगृहातनं बाहेर जावं लागतं, त्या जो काही आपली व्यवस्था त्या व्यवस्थेत त्यांना राहता येत नाही। 18 वर्षावरचे अनाथ मुलगा असो की मुलगी असो त्यांचं सगळं उच्च शिक्षण फ्री करण्याचा निर्णय हा आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे। त्यामुळे एकीकडे हा निर्णय आहे, दुसरीकडे महिलांना आपण त्या ठिकाणी ST फ्री देण्याचा निर्णय घेतलेला आहे, गॅस सिलेंडरचा निर्णय आपण घेतलेला आहे। आमच्या खऱ्या अर्थानं मातृशक्तीचा सन्मान करण्याकरता आता आपल्या नावामध्ये वडिलांच्या नावासोबत आईचंही नाव लागणार आहे, हाही निर्णय आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे। त्यामुळे हे सगळे जे निर्णय आहेत नारी शक्तीचा सन्मान करणारे निर्णय आहेत। आमच्या बचत गटांकरता रिव्हॉल्विंग फंड दुप्पट करणं असेल, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेंटिव्ह देणं असेल, इतके निर्णय आमच्या नारी शक्तीकरता घेतलेले आहेत। त्यामुळे आपल्या महायुतीच्या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की हे निर्णय म्हणजे पुरुषांनी पोचवायचे नाही असं नाही, तुम्ही पोचवायचेच आहेत, पण महिलांची एंट्री किचन पर्यंत असते, त्यामुळे किचन मध्ये जाऊन सिलेंडर सहित सगळे निर्णय हे आता आपल्याला आमच्या माता भगिनींपर्यंत या ठिकाणी पोचवायचे आहेत। आपल्या सरकारने किती निर्णय घेतले, आज शेतकऱ्यांकरता 1 रुपयात पीक विमा, आणि परवा आमच्या धनंजयनी सभागृहामध्ये सांगितलं अख्ख्या देशामध्ये पीक विम्याच्या पेमेंटचा रेकॉर्ड महाराष्ट्राने तयार केलाय। सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना पीक विमा हा महाराष्ट्राने या ठिकाणी दिलेला आहे। आपण शेतकरी सन्मान योजना शेतकऱ्यांकरता सुरू केली, 6,000 केंद्र सरकार देत आहे तर 6,000 राज्य सरकार देत आहे। आताच दादांनी सांगितलं आपण आमच्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतलाय। आता ही मोफत वीज देणार म्हणजे काय करणार? काही लोक म्हणाले मग जुन्याचं काय होणार? मी त्यांना स्पष्टपणे सांगू इच्छितो, कोणाचाही बुद्धिभेद करू नका। अरे जुनं आजपर्यंत वसूल केलं नाही तर आता वसूल करायला निघणार आहे आम्ही? केलंय कोणाला वसूल? आजपर्यंत केलंय, त्यामुळे जुनं वसूल करण्याचा तर विषयच नाही आहे। पण नव्याने कोणालाही 1 पैसा शेतकऱ्याला विजेचं बिल हे द्यावं लागणार नाही, हा आपला निर्णय आहे। आणि हा निर्णय घेत असताना एकीकडे आपण हा निर्णय घेतला तर काही लोक म्हणाले तुम्ही पण त्या जुन्या सरकारसारखं करणार का की आता निवडणूक आहे म्हणून मोफत वीज, 0 बिल, निवडणुका गेल्या की जुन्या 4 महिन्याचं जोडून बिल, अशा प्रकारचं तुम्ही करणार आहे का?
असं बिलकुल नाही, कारण आम्ही सस्टेनेबल योजना तयार केली आहे. या महाराष्ट्रामध्ये